गावाकडल्या माणसाला ना जास्तीत जास्त आवडणारी भाजी म्हणजे ना ही करायली ना भाजी, ते भाजी जास्त आवडते, सगळ्यात जास्त प्रमाणात आवडते. एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे, काय नाही करायचं. तवा ठेवायचा, त्याच्यामध्ये ना तेल टाकायचं, जिरे मोहरी चांगले तडतडायला लागले की त्यात ना लसूण, कढीपत्ता आणि कांदा टाकून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. चांगलं फ्राय झालं की हळद, लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, त्यांना पण फ्राय करून घ्यायचं. आणि ना इथं बेसन घ्यायचं, बेसन ना तुमच्या हिशोबाने, आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव. आणि ते चांगलं लालसर झालं की त्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यानंतर त्याला पण मिक्स करीत राहायचं, असं फेटत राहायचं. आणि ते मिक्स झालं ना, काय करायचं नाही, फक्त आहे का नाही काय करायचं, थोडंसं झणझणीत होण्यासाठी ना मग मी शेंगदाण्याची चटणी त्यात ॲड केली, ती तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकली तरी चालते. आणि नंतर त्याला झाकून ठेवायचं 10 ते 20 मिनिट. त्याला झाकल्यानंतर ना ते चांगलं व्यवस्थित शिजतं. मग त्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची. हे झालं गावाकडल्या माणसाचं सगळ्यात जास्त आवडतीचा पदार्थ. आणि हे आमच्या घरच्याला म्हणजे माझ्या आईला खूप आवडतो. आईला विचारूता कसं झालं कसं नाही, ते तुम्हाला तिनं सांग, बघा तुम्ही कसं झालंय सांग. छान झालेलं. आईला आवडलं बेसन.